नमस्ते. मास्टर्स गुरुकुलमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. नुकतीच 10वीची बोर्डाची तारीख डिक्लेअर झालेली आहे. आपल्या सर्वांना माहीतच असेल. 20 फेब्रुवारीपासून 10वीचे बोर्डाचे पेपर सुरू होणार आहे. तर आपल्याला 6 विषयांची तयारी करावी लागते, ज्यामध्ये आपल्याला बोर्डाचे पेपर्स असतात. त्यामध्ये मॅथमॅटिक्स हा एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. या विषयामध्ये काही जणांना आवड असते, काही जणांना हा सब्जेक्ट आवडत नाही. आणि तसं जर ओव्हरऑल बघायला गेलं तर हा सब्जेक्ट तसा 10वीच्या मानानं सोपाच आहे. जसं 10वीचा पेपर पॅटर्न जो मॅथमॅटिक्स सब्जेक्टचा आहे, त्याच्यामध्ये एक 60% मार्क पाडणं, म्हणजे 100 पैकी 60 मार्क पाडणं हे काही मुश्किल असं काम आहे असं मला तरी वाटत नाही. कारण की जर तुम्ही पेपर पॅटर्न पाहिला तर तुम्हाला 1 मार्काचे क्वेश्चन, 2 मार्काचे प्रश्न, ॲक्टिव्हिटीज असे बरेच सोपे क्वेश्चन्स आहेत. तेच जवळपास 80 मार्कापैकी 40 मार्काचे असतात. म्हणजे निम्मा पेपर तर ह्या 1 आणि 2 मार्कांच्या क्वेश्चनपासून आणि ॲक्टिव्हिटीजपासूनच बनलेला आहे. तर याचा अभ्यास सर्वजण चांगल्या प्रकारे करतात. शाळांच्या मध्ये पण हे करून घेतलं जातं. 3-4 मार्काचे क्वेश्चन सही शाळांच्या माध्यमातून सांगितले जातात, करवून घेतले जातात. तर आपण या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये एक नवीन गोष्ट ॲड करतोय, की नवीन गोष्ट जी तुमच्या ह्या 2 महिन्याच्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला मदत करेल. आता दिवाळी संपेल, नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे 3च महिने आपल्याकडं अवेलेबल आहेत. त्या 3 महिन्यामध्ये जर आपण नव्यानं प्रत्येक गोष्टीची सुरुवात केली तर आपल्याला काहीच अशक्य असं राहणार नाही. आणि त्यामधला जो चॅलेंजिंग पार्ट वाटतो काही जणांना, तो म्हणजे 3 आणि 4 मार्काचे प्रश्न जे मॅथमॅटिक्समध्ये विचारले जातात. तर आम्ही त्याची जबाबदारी घेत आहोत. मी अभिजित खांडेकर गेले 10 वर्षापासून मॅथमॅटिक्स हा विषय शिकवतोय. सुरुवातीला 10वी पासून मी सुरुवात केली माझ्या शिकवण्याची. आता 11वी 12वीचे JEE CETचे वगैरे कोर्सेस आपण रन करतो. तर एकंदरीत ह्या 10 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये मला जो अनुभव आलेला आहे आणि त्याचाच विचार करून, त्याच सर्वाचा अभ्यास करून आम्ही तुमच्यापुढेही एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मची टॉपिकची सिरीज घेऊन येत आहोत, की या सिरीजमध्ये जे 3 आणि 4 मार्काचे क्वेश्चन्स बोर्ड एक्झामला पडलेले आहेत 2019 पासून 2025 पर्यंत, ते सर्व क्वेश्चन्स आपण सोडवून घेणार आहोत. प्रत्येक लेक्चरमध्ये 4-5 असे क्वेश्चन्स होतील. ते तुम्ही घरी परत सोडवू शकताय. त्याच्याशी रिलेटेड पडलेले क्वेश्चन्स तुम्हाला होमवर्कला दिले जातील, जेणेकरून या काही एक 20-25 लेक्चरमध्ये किंवा एक जास्तीत जास्त 30 ते 35 लेक्चरमध्ये तुमचा हा सर्वच्या सर्व कंटेंट जो 3 आणि 4 मार्काचा मॅथमॅटिक्समध्ये पडला जातो तो तुम्हाला चांगल्या प्रकारे करता येईल. तर मी तुम्हाला ॲश्युरन्स देऊ शकतोय की जर हा ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे आम्ही जे काही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत, हे जर तुम्ही अगदी प्रामाणिकपणे अलर्ट आणि अवेअर राहून, फोकस राहून जर केला, तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून 3 आणि 4 मार्कासाठी काही वेगळे एफर्ट्स घेण्याची गरज लागेल असं मला वाटत नाही. एवढ्याच एफर्ट्समध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे मार्क्स पाडू शकताय. तर ह्या 3 आणि 4 मार्काचे क्वेश्चन्स कशा प्रकारे विचारले जातात इथंपासून ते याला टॅकल कसं करायचं, ह्या क्वेश्चन्सना सोडवण्यासाठीचा आपला माइंडसेट, आपला अप्रोच कसा असायला पाहिजे, या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला या लेक्चर्समधून पाहायला मिळतील. लक्षात ठेवण्याच्या प्रक्रियेपासून समजून घेण्याच्या प्रक्रियेपर्यंतचा हा प्रवास असणार आहे, की ज्याच्यामध्ये आपण समजून घेण्यावरती भर देऊया. मग एखाद्या प्रॉब्लेमला कसं वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिवाइड करायचं, कसं त्याचं ॲनालायसिस करायचं, ही एक थॉट प्रोसेस आपण ह्या ऑनलाईन सेशनमधून तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला टोटल माहिती आहे की 6 चॅप्टर 1मध्ये आहेत आणि 7 चॅप्टर आपल्याला मॅथ्स 2मध्ये आहेत. तर याच्यामध्ये काही असे चॅप्टर आहेत की ज्याच्यावरतीच हे 3 आणि 4 मार्काचे शेवटचे जो 4 आणि 5 नंबरचा क्वेश्चन असतोय त्यावरचे क्वेश्चन्स पडतात. मग हे कशामधले पडतात,
अजून एक क्वेश्चन आपल्याला असतो की ज्या 3 मार्काचे क्वेश्चन सोडवायचे असतात, त्यावरती कुठले क्वेश्चन्स पडतात, हे सर्वच्या सर्व या लेक्चर्सच्या माध्यमातून तुमच्यासमोर ठेवलं जाणार आहे. तर ही एक जर्नी आहे की ह्या जर्नीमध्ये तुम्ही सर्वांनी अतिशय उत्साहानं सहभागी होणं अपेक्षित आहे. बाकी याच्यासाठी कोणतेही चार्जेस नाही आहेत, त्याच्यामधून तुम्हाला कुठलीही फीज तुमच्याकडून घेतली जाणार नाही. आठवड्यातून 2 ते 3 लेक्चर्स, 4 लेक्चर्स या आपल्या ॲप्लिकेशनवरती टाकले जातील आणि ते तुम्ही पाहू शकताय. त्याच्यावरतीही तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स तुम्ही आम्हाला विचारू शकता. आणि एकंदरीत मॅथमॅटिक्समध्ये एक मास्टरी आणण्यासाठी आपण जो प्रयत्न करत आहात तुम्ही, आणि त्यात आमचाही थोडा तुम्हाला सपोर्ट मिळेल आणि ही मॅथमॅटिक्समधली मास्टरी अजून चांगल्या प्रकारे आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये डेव्हलप होईल ही आशा आहे. तर मॅथमॅटिक्स हा एक अतिशय वेगळा असा सब्जेक्ट आहे की या सब्जेक्टमधून आपल्याला बरंच काहीतरी शिकायला मिळत असते. या एकमेव सब्जेक्ट असा आहे की ज्याच्यामधून आपल्याला विचार करण्याची आपली क्षमता तयार होत असते. म्हणून भविष्यातही कुठलीही एंट्रन्स एक्झाम जर आपण पाहिली तर आपल्याला दिसून येईल की मॅथमॅटिक्स शिवाय ती अपुरीच आहे. म्हणजे अगदी पोलीस भरतीची परीक्षा जरी असली किंवा तलाठी भरतीची परीक्षा असेल, क्लास 1 क्लास 2 असेल, भविष्यातलं इंजिनिअरिंगचा कोर्स करणं असेल, BScचा कोर्स करणं असेल, तर या प्रत्येकामध्ये मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट फार महत्त्वाचा असतो. जसं NDA असेल किंवा CBIची, CIDची एक्झाम असेल, ह्या सर्वच्या सर्व एक्झाममध्ये मॅथमॅटिक्स ह्या सब्जेक्टचा समावेश केलेला आहे. तर आपल्या मनात जर ह्या विषयाबद्दलची भीती असेल तर ती भीती का आहे हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि जर आपण याला चांगल्या प्रकारे वेळ दिला, चांगल्या प्रकारे चांगला माइंडसेट आपण घेऊन ह्या सब्जेक्टकडं पाहिलं, चांगल्या अप्रोचनं पाहिलं, तर मला खात्री आहे की हा विषय तुम्हाला अवघड वाटण्याऐवजी सोपा वाटायला सुरू होईल. तर माझा प्रयत्न राहील ह्या एकंदरीत 3 महिन्याच्या प्रवासामध्ये की माझ्या हृदयापासून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन, शिकवण्याचा प्रयत्न करेन की अगदी तुमच्या हृदयापर्यंत ही गोष्ट कशी पोहोचेल. जितकं सोपं करून सांगता येईल तितकं सोपं करून सांगण्याचा माझा प्रयत्न असेल. आणि या 3 महिन्याच्या प्रवासानंतर तुम्हाला 10वीचे बोर्डाचे पेपर्स देण्यासाठी कोणतीही अडचण वाटणार नाही 3 आणि 4 मार्काच्या क्वेश्चनसाठी. आणि 100पैकी 100 मार्क्स पडण्याचा आपला जो कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे, तो तुमच्यामध्ये यायला सुरुवात होईल. तर याचं ओव्हरऑल प्लॅनिंग कसं आहे हे तुमच्यासमोर मी ठेवतो. तर मॅथ्स 1मध्ये आणि मॅथ्स 2मध्ये जे चॅप्टर्स आहेत त्यामधले सर्वात पहिला आपण ज्या चॅप्टर्सवरती 4 मार्काचे आणि 3 मार्काचे क्वेश्चन जास्त पडलेले आहेत आत्तापर्यंत, त्या टॉपिक्सना आपण घेत आहोत. त्या एक टॉपिक्सला आपण पहिला घेत आहोत. मग सगळ्यात जास्त कशावरती पडले त्याला पहिला आपण घेणार आहोत आणि त्याचे क्वेश्चन्स पहिला कव्हर करणार आहोत. अशा प्रकारे 3 आणि 4 मार्काचा क्वेश्चन्स जो लास्ट शेवटच्या 2 क्वेश्चनमध्ये आपल्याला पडतोय तो सुरुवातीला आपण घेणार आहोत. प्रत्येक लेक्चरमध्ये 4 ते 5 क्वेश्चन्स होतील आणि त्या 4 ते 5 क्वेश्चन्समध्ये आपण एकंदरीत त्याच्याशी रिलेटेड बोर्डाला पडलेला प्रश्न असेल तर तो तुम्हाला होमवर्कला दिला जाईल किंवा अजून वेगळे क्वेश्चन्स तुम्हाला PDF करून सोडवण्यासाठी दिले जातील की जेणेकरून शिकवल्यानंतर त्या गोष्टींचा सरावही होणं महत्त्वाचं आहे. तर फक्त शिकवलं आणि तोच क्वेश्चन परीक्षेला येईल हे मला अपेक्षित नाही. अपेक्षित मला हे आहे की आपण विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये तयार व्हायला पाहिजे. आपण स्वतः विचार करण्याची प्रक्रिया आपल्यामध्ये तयार व्हावी, जेणेकरून एखादा क्वेश्चन थोडा फिरवून टाकला, वेगळ्या प्रकारचा टाकला, तरीही मी त्याच्यावरती विचार करून त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकेन. तर अशा प्रकारे ओव्हरऑल हा एकंदरीत 2.5-3 महिन्याचा प्रोग्राम तुमच्या सर्वांसाठी असणार आहे. तर याच्यासाठी जास्त वेळ नाही, तर एक 35 ते 40 मिनिटाचंच लेक्चर असणार आहे.
आणि ऑनलाईन असल्यामुळं ऑब्व्हियसली तुम्हाला हे मोबाईलवरती अटेंड करावं लागेल. आपले पालक आपल्यावरती विश्वास ठेवत आहेत, आपल्याला पाहिजे ते सर्व काही देत आहेत, तर त्यांच्या विश्वासाला कुठं तडा जाता कामा नये. पालकांनी आपल्यावरती जर विश्वास ठेवला असेल की माझा मुलगा अभ्यास करण्यासाठी मी त्याला एक अर्धा तास मोबाईल देतो, तर आपण त्याचा उपयोग अभ्यास करण्यासाठीच केला तर आपण आपलं कर्तव्य निभावतोय, जसं की आपले पालक आपल्यासाठी त्यांचं कर्तव्य निभावत आहेत. तर एक विद्यार्थी म्हणून आपलं प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे की जे म्हणजे आपल्याला जे काही आपल्या घरातल्यांनी, आपल्या शिक्षकांनी जे काही दिलेलं आहे त्याचा प्रामाणिकपणे उपयोग करणं, वापर करणं आणि आपलं महत्त्वाचं कर्तव्य म्हणजे आपलं जे शिक्षण आहे, जे आता आपल्या ह्या एजमध्ये आपल्याला घ्यायचं आहे ते घेत राहा. तर इतकंच या संदर्भात तुम्हाला माहिती द्यायची होती की ज्याच्यामध्ये आपण 3 महिन्याच्या या एकंदरीत प्रवासामध्ये तुम्हाला जी जी काही अडचण येईल ती तुम्ही आमच्याशी शेअर करू शकताय, विचारू शकताय, डाऊट्स क्लिअर करू शकताय आणि पुढे जाऊ शकताय. तर सुरुवात करूया. जास्त लेक्चर देण्यापेक्षा आपण मेन गोष्टीकडं आपण येऊया. तर सर्वात प्रथम मी क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर घेत आहे. तो एक मॅथ्स 1 मधला अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे, तुम्हालाही माहीत आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्या चॅप्टरवरती 3 आणि 4 मार्काला पडलेले क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. कशा प्रकारचे क्वेश्चन्स पडलेले आहेत ते पाहणार आहोत, ते सोडवणार आहोत. त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. तर असा आपला प्रवासाला आपण सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता. तर एकंदरीत क्वाड्रॅटिक इक्वेशनवरती जे 3 आणि 4 मार्काचे क्वेश्चन्स पडलेले आहेत त्याच्यामध्ये मी ज्यावेळी पाहिलं, ॲनालिसिस केलं ह्या गोष्टींचं, त्यावेळी वर्ड प्रॉब्लेमची संख्या थोडी जास्त आहे. म्हणजे शाब्दिक उदाहरणं ज्याला आपण म्हणतोय, हे बरेच शाब्दिक उदाहरणं क्वाड्रॅटिक इक्वेशनवरती पडलेले दिसत आहेत. तर सर्वात पहिलं तर काय पडलेलं आहे तुम्हाला कळेल, तर वर्ड प्रॉब्लेम्स. वर्ड प्रॉब्लेम्समध्ये काही स्पेसिफिक व्हरायटीचेच क्वेश्चन रिपीट झालेले आपल्याला जाणवतील. ते कुठले कुठले आहेत हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता तुमच्यासाठी. सगळ्यात पहिला स्पीड, डिस्टन्स आणि टाइम. स्पीड, डिस्टन्स आणि टाइम हा एक प्रकारची व्हरायटी आहे की ज्याच्याशी रिलेटेड लिनियर इक्वेशन मध्ये पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर ह्या स्पीड, डिस्टन्स, टाइम बद्दल बेसिक आपल्याला काय माहित पाहिजे, तर स्पीडचा फॉर्म्युला माहित पाहिजे. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असते. तर बाजूला लक्ष द्या, मी काय सांगतो त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे जे 3 आणि 4 मार्काचे क्वेश्चन्स आहेत हे मुळात अवघड वाटण्याचं कारण हे आहे कारण की आपण त्याला पार्ट वाईज डिवाइड करू न शकणं, आपल्याला काही गोष्टी माहीतच नसणं, फॉर्म्युलेज माहीत नसणं आणि त्या अँगलनं आपण विचार न करू शकणं, हा त्याच्या पाठीमागचा मेन प्रॉब्लेम आहे. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे भीती वाटणं की बाबा हे अवघड आहे, मला तर काही जमणारच नाही, हे मला येणारच नाही. तर या भीतीच्या पलीकडे जायचं असेल तर आपल्याला बेसिक पासून सुरू करावं लागेल. समजा मला स्पीड, डिस्टन्स आणि टाइमचा क्वेश्चन्स येत असतील तर मला बेसिक फॉर्म्युला माहीत पाहिजे स्पीडचा, जो म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे मी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय आणि ते किती टाइममध्ये केलंय, या दोघांची डिव्हिजन म्हणजे स्पीड असते. तर ह्याच्याशी रिलेटेड आपण क्वेश्चन्स पाहणार आहोत. पहिला आपण ओव्हरऑल कशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला पडतात हे पाहूया. 2 नंबरचा क्वेश्चन आहे टाइम आणि वर्क वरती. टाइम आणि वर्क ह्या कन्सेप्ट वरती. टाइम आणि वर्क म्हणजे एखादी गोष्ट इतक्या टाइम मध्ये पूर्ण होते, एक माणूस हे काम इतक्या वेळात पूर्ण करतोय, 2 माणसं इतक्या वेळात पूर्ण करतात, तर त्या दोघांना मिळून किती वेळ लागेल, अशा प्रकारचे काही क्वेश्चन्स आपल्याला टाइम आणि वर्क मध्ये
येतात. त्यामध्ये जे क्वेश्चन्स पडलेले आहेत ते टॅपचे पडलेले आहेत. टॅप म्हणजे मराठी ज्याला आपण नळ म्हणतो, नळाचे क्वेश्चन्स. 2 नळ आहेत, एक छोटा नळ एक मोठा नळ, दोघांनी मिळून एक टँक भरत आहे आपण. दोघं ज्यावेळी एकत्रितपणे चालू करतोय त्यावेळी 10 मिनिटात तो टँक पूर्ण भरतोय. पहिल्या नळाने केला तरी, पहिला आणि दुसऱ्या नळाने केला तर किती वेळात भरेल, अशा प्रकारचे काही क्वेश्चन्स नळाशी संबंधित असतात की जे टाइम आणि वर्कमध्ये येते. 3 नंबरचा जॉमेट्रीशी रिलेटेड क्वेश्चन्स असतात. जॉमेट्रीशी रिलेटेड क्वेश्चन्स असतात, जसे की आपल्याला बेसिक त्याच्यासाठी माहीत असायला पाहिजे. इक्विलॅटरल ट्रायंगल, आयसोसेलेस ट्रायंगल, स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज, स्क्वेअरच्या एरिया, स्क्वेअरचं पेरिमीटर, ह्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स क्वाड्रॅटिक वरती पडतात, आपण पाहणार आहोत. त्यानंतर फ्रॅक्शनशी रिलेटेड क्वेश्चन्स पडतात. फ्रॅक्शनशी रिलेटेड क्वेश्चन्स पडतात. न्यूमेरेटर डिनॉमिनेटर ज्याच्यामध्ये असतं, न्यूमेरेटर डिनॉमिनेटरपेक्षा इतका मोठा आहे, डिनॉमिनेटर न्यूमेरेटरपेक्षा इतका छोटा आहे, असे काही कंडिशन्स देऊन आपल्याला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर आपल्याला रिमाइंडर, डिव्हिडंड, डिवायझर, कोशंट याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स काही वेळा विचारले जातात. म्हणजे डिव्हिडंड इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर, भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार आणि बाकी आपण शिकलो त्या पद्धतीला अनुसरून क्वेश्चन्स विचारले जातात. अशा प्रकारे वेगवेगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन्स आपल्याला वर्ड प्रॉब्लेमच्या माध्यमातून विचारले जातात. दुसरी व्हरायटी म्हणजे आपल्याला 3 आणि 4 मार्काचे क्वेश्चन विचारण्यात येतात, ते म्हणजे आपल्याला रूट्सच्या रिलेटेड क्वेश्चन्स विचारतात. रूट्स, रिलेशन बिटवीन रूट्स, की ज्यामध्ये आपल्याला माहित आहे आपण अल्फा आणि बीटा हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट कन्सिडर करतो. मग आपल्याला अल्फा प्लस बीटा मायनस बी बाय ए असते हे माहित आहे. अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए असते माहित आहे. असे रूट्सशी रिलेटेड एक रूट दुसऱ्या रूटच्या इतक्या टाइम्स आहे आणि आपल्याला काहीतरी प्रूव्ह करायला लावलं जातं. अशा प्रकारचे काही क्वेश्चन्स पडलेले आहेत आपल्याला. रूट्सशी रिलेटेड झालं, वर्ड प्रॉब्लेम झालं. आतापर्यंत अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला 4 मार्काला 3 मार्काला पडलेले. त्यानंतर आपल्याला जो लास्टचा क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 3 मार्काचा जो क्वेश्चन विचारला जातो त्याच्यामध्ये आपल्याला लॉजिकल थिंकिंग ओरिएंटेड क्वेश्चन विचारला जातो, की ज्याच्यामध्ये आपल्याला वर्ड प्रॉब्लेम क्रिएट करायला लावला जातो. वर्ड प्रॉब्लेम दिला जातोय, इक्वेशन तयार करायला लावलं जातं, फॉर्मेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन करायला लावलं जातं. अशा प्रकारे एक शेवटचा क्वेश्चन त्याच्यामध्ये फ्रेम होतो. तर हे सगळेच्या सगळे जे आता मी तुम्हाला बोर्डवरती लिहून दिलेलं आहे ह्या प्रकारचे क्वेश्चन्स पडलेले आहेत. अजून काही वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स पडू शकतात. हे सगळंच्या सगळं आपल्याला आजपासून पाहायला सुरू करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरमध्ये. तर आता मला वाटतं एक 15-20 मिनिट 10-15 मिनिटं झाले असतील. आपल्याला आज एक 2 क्वेश्चन्स आपण सुरुवातीला इनिशियली पाहूया. स्पीड डिस्टन्सशी संदर्भातील एक क्वेश्चन पाहूया आणि रूट्सशी संदर्भात कसे क्वेश्चन्स पडले ते काही क्वेश्चन्स पाहूया आपण. मग एक करून टॅपशी रिलेटेड आपण पुढच्या लेक्चरला पाहूया, जॉमेट्रीशी रिलेटेड पुढच्या लेक्चरला पाहूया. अशा प्रकारे आपण एक करून क्वेश्चन्स पाहायला सुरुवात करूया. ओके, तर क्वेश्चन्स आपल्याला जो पाहायचा आहे तर पहिला स्पीड डिस्टन्स आणि टाइमशी रिलेटेड असणारा हा क्वेश्चन आपण पहिला पाहणार आहोत. तर अतिशय लक्ष द्या, काळजीपूर्वक पहा, समजून घेण्यावरती भर द्या, लिहून घेण्याची गडबड करू नका, कारण की मी तुमच्याच हातात आहे. कारण की तुम्ही ज्यावेळी पॉज कराल त्यावेळी मी थांबेन, ज्यावेळी पॉज करणार नाही तोपर्यंत मी चालेल. त्यामुळं लेक्चरमध्ये ज्यावेळी मी शिकवत असतोय त्यावेळी तुम्ही पूर्ण लक्ष माझ्याकडे द्या, बोर्डकडे द्या.
मी काय सांगतोय त्या पद्धतीनं तुम्ही विचार करायला सुरू करा. जर हे तुम्ही विचार करायला सुरू केला तर तुम्हाला ह्यामध्ये मजा येणार. लक्षात ठेवण्याच्या प्रक्रियेपासून आपल्याला समजून घेण्याच्या प्रक्रियेपर्यंत जायचं आहे. ही गोष्ट फक्त डोक्यात ठेवा आणि ह्याला फॉलो करा. 10 मिनिटानंतर तुम्हाला या क्वेश्चनबद्दलचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढलेला तुमच्यामध्ये दिसेल. A train travels 240 किलोमीटर विथ युनिफॉर्म स्पीड. क्वेश्चन रीड करण्याची पण एक पद्धत आहे. अगदी स्लो समजून घेऊन ह्या एक एक वाक्याला पहिला वाचायचं आणि त्यातून काय आपल्याला समजतंय ह्याच्यासाठी त्याच्यावरती पॉज घेऊन विचार करायचा. अ ट्रेन ट्रॅव्हल्स 240 किलोमीटर विथ युनिफॉर्म स्पीड. एक ट्रेन आहे की जी 240 किलोमीटर युनिफॉर्म स्पीडनं जात आहे. इफ द स्पीड ऑफ द ट्रेन इज इनक्रीज्ड बाय 12 किलोमीटर पर आवर. जर त्या ट्रेनचं स्पीड 12 किलोमीटर प्रति तास वाढवलं, इट टेक्स 1 hour लेस टू कव्हर द सेम डिस्टन्स. तर त्या ट्रेनला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे 240 किलोमीटर पोहोचण्यासाठी 1 तासाचा टाइम कमी लागतो. फाइंड द इनिशियल स्पीड ऑफ द ट्रेन. तर त्या ट्रेनचं इनिशियल स्पीड आपल्याला काढायला लागलं. तर आता प्रत्येक व्हरायटीचे विद्यार्थी असेल, काही इंग्लिश मिडियमचे असतील, काही सेमीचे असतील. मराठी मिडियमच्या पण मुलांना क्वेश्चन इंग्लिशमध्ये आपण मराठीत घेणार नाही आहोत, इंग्लिशमध्येच असेल, परंतु समजून घ्यायला ते अटेंड करू शकतात. तर सेमी इंग्लिशच्या मुलांना थोडा इंग्लिश लँग्वेज समजायला अडचण असेल, त्यासाठी मी अगदी विस्तृतपणे मराठीत त्याचा अर्थ सांगत आहे. त्यामुळेच तुम्हाला म्हणलं की क्वेश्चनला आपल्याला वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाइड करता यायला पाहिजे. मला क्वेश्चन काय म्हणतोय हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर विचार काय करणार. म्हणजे बऱ्याच मुलांची अडचण ही आहे की क्वेश्चनच समजत नाही काय विचारण्यात आलेलं आहे, किंवा क्वेश्चन वाचण्याचं धाडसच आपण करत नाही. तर हे धाडस करायला पाहिजे, भीतीला थोडं पाठीमागे सोडायला पाहिजे. तर आपल्याला हे काहीच अडचणीचं वाटणार नाही. आता मी काय काय सांगतो ते समजून घ्या. क्वाड्रॅटिक आणि लिनियर इक्वेशनमध्ये ज्यावेळी आपण क्वेश्चन सोडवणार आहे त्यावेळी आपल्याला जे काही काढायचं आहे ते सगळ्यात शेवटी विचारलेलं असणार आहे. आपल्याला मॅक्झिमम टाइम हा शेवटचा पार्ट आपल्याला जो विचारलेला आहे त्याच्याकडे लक्ष द्या. इनिशियल स्पीड मला काढायला लावलेलं आहे. ओके, आता जर मला इनिशियल स्पीड काढायला लावला असेल तर मी त्याला काहीतरी मानायला पाहिजे, काहीतरी व्हेरिएबलच्या फॉर्मॅटमध्ये आणायला पाहिजे. म्हणजे मी मानायचं कशाला हे मला कशावरनं कळते, मला काय काढायला लावलेलं आहे त्याच्यावरनं कळते. त्यामुळे ही गोष्ट पहिला सगळ्यांनी डोक्यात ठेवा. मला काढायचं जे आहे त्याला मला मानायचं आहे. तर मॅक्झिमम टाइम्स अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात त्यावेळी हीच प्रोसिजर लागू होते. तर इनिशियल स्पीड काय आहे त्याला मी एक्स म्हणतो. लेट इनिशियल स्पीड ऑफ ट्रेन इक्वल टू x किलोमीटर पर आवर. ट्रेनचं जे सुरुवातीचा टाइम आहे, सुरुवातीचं जे स्पीड आहे ते x किलोमीटर पर आवर. त्यानंतर तिने काय सांगितलंय, ट्रेनचं स्पीड 12 किलोमीटरनं वाढवलं. न्यू स्पीड काय झालं, x प्लस 12 किलोमीटर पर आवर. ओके, आता स्पीड, डिस्टन्स आणि टाइम याच्याशी क्वेश्चन आहे, त्यामुळे पहिला माझ्या डोक्यात मी इथे फॉर्म्युला लिहून ठेवायला पाहिजे. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा फॉर्म्युला आपण लिहून ठेवायचा. त्यामुळे टाइमला मी कसं लिहू शकतोय, टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, तर स्पीड, डिस्टन्स आणि टाइम याच्याशी रिलेटेड ज्यावेळी क्वेश्चन होतो त्यावेळी स्पीडचा फॉर्म्युला लिहिला. आता मी टाइम मध्ये काय कन्वर्ट केलं, कारण की मला
टाइम मधला डिफरन्स दिलेला आहे. मला टाइम मधला डिफरन्स दिलेला आहे. मग आता बघा, तर सगळ्यात पहिला जरी स्पीड x किलोमीटर होतं आणि ती जी ट्रेन आहे त्या ट्रेनला ए पासून बी पर्यंत जायचं आहे, 240 किलोमीटरचं अंतर पार करायचं आहे. तर हे अंतर पार करण्यासाठी ती जर x या स्पीडनं जात असेल तर त्याला काहीतरी टाइम लागणार. मग आता आपण काय म्हणूया, टाइम टेकन बाय ट्रेन टू ट्रॅव्हल 240 किलोमीटर equal to with x किलोमीटर पर आवर. x किलोमीटर पर आवर या स्पीडने ती चाललेली आहे. तर किती लागणार, 240 डिवायडेड बाय x. टाइम टेकन बाय ट्रेन टू ट्रॅव्हल 240 किलोमीटर विथ x किलोमीटर पर आवर या स्पीडने ती जर जात असेल तर हे आपल्याला लागणारे टाइम आहे. परत टाइम टेकन न्यू टाइम म्हणूया आपण. न्यू टाइम ज्यावेळी ट्रेनचं स्पीड आपण 12 किलोमीटरनं वाढवलं त्यावेळी त्याला जो न्यू टाइम लागत होता तो 240 अपॉन x प्लस 12 आर इतका लागला. कारण की जर स्पीड वाढवलं तर टाइम कमी होणार, त्यामुळं हा जो टाइम लागणार तो ह्या टाइमपेक्षा कमी असणार आहे. आता आपण कंडिशनकडे येऊया. अकॉर्डिंग टू कंडिशन पहिल्या ट्रेनसाठी लागणारा जो टाइम होता एक्सच्या स्पीडनं तो 240 अपॉन एक्स मायनस नंतर जो लागला तो 240 अपॉन एक्स प्लस 12 आणि या दोघांच्यातला जो डिफरन्स आहे तो आपल्याला 1 आवर असलेला आहे. म्हणजे इनिशियली जो टाइम लागत होता मायनस नंतर जो टाइम लागायला लागला हा 1 आवर. आता याला आपण सोडवूया, क्वाड्रॅटिक मध्ये आणूया. तर 240 ला मी कॉमन काढतो, 1 upon x plus 12 equal to 1. 240 क्रॉस मल्टीप्लाई करतो, x plus 12 minus x upon x plus 12 equal to 1. x ला x कॅन्सल, इथे x into x plus 1 राहिला, कारण x plus 12 राहिला. 240 into 12 मल्टिप्लिकेशन करतो, 12 into 0 0, 12 4 are 48, 24 28. खालच्यांचा प्रोडक्ट होतोय एक्स स्क्वेअर प्लस 12x इक्वल टू 1. याला पलीकडे घेतो, 2880 एक्स स्क्वेअर प्लस 12x, एक्स स्क्वेअर प्लस 12x हे पलीकडे घेतल्यानंतर 2880 इक्वल टू 0. तर आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जर नंबर आपल्याला मोठा दिसायला तर फॅक्टर पाडायला आपल्याला यायला पाहिजे. एवढा मोठा पाठ असायला पाहिजे असं काही नाही, परंतु आपल्याला फॅक्टर पाडता येऊ शकतात. आपण त्याला सोडवायला सुरू करू. एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 2880 इक्वल टू 0. तर ह्याला सोडवायचं कसं, तर थोडं फॅक्टराइज करूया आपण. प्राईम फॅक्टरायझेशन ज्याला म्हणतोय आपण. तर 2 ने डिवाइड होते म्हणजे निम्म होणार, परत इवन नंबर आहे 2 ने डिवाइड होते, परत इवन नंबर आहे 2 ने डिवाइड होणार, परत होणार, परत आपल्याला 2 ने डिवाइड करता येते 45. आता 3 ने करावं लागेल, परत 3 आणि मग 5.
आता आपण फॅक्टराइज केलं. आता आपल्याला पाहिजे काय, असे दोन नंबर आपल्याला शोधायचे आहेत की ज्यांचं प्रोडक्ट तर 2880 येईल, -2880, आणि त्यांचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 12 येईल. तर आपण करायला घेऊया, अंदाजे बघूया पहिला. 2 × 2 × 2 × 2 आपण करूया. 2 2 म्हणजे 16 झालं. 16 × 2 32 झालं, म्हणजे 32. आणि बाकीच्यांचं बघूया प्रोडक्ट घेऊन. 5 3 15, 15 2 30, 30 3 90. हा जरा गॅप मोठा दिसायला, त्यामुळे हा तर काही येईल असं वाटत नाही. ओके, आपल्याला गॅप दोघांच्या मध्ये 12चा असायला पाहिजे. विचार करा सगळ्यांनी काय येऊ शकतंय. 5 3 15, 15 2 30 केलं, 30 2 60 केलं, 15 2 5 3 15 2 30 2 60, आणि बाकीचं 3 2 6 6 12 2 24 2 48. 48 आणि 60 मधला फरक आपल्याला लागायचं माहिती. अशा प्रकारे याच्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल आपल्याला, लगेच सुचणार नाही आपल्याला. ह्याच्यासाठीच वेळ जास्तीत जास्त टाईम मुलांचा जाईल. जर प्रॅक्टिस जर चांगली सुरुवातीला आपण केली तर हे फास्ट होईल. तर आता सायन्स कुठलं येणार, ह्याला प्लस आहे त्यामुळे हे प्लस येईल आणि हे मायनस येईल. तर याला सोडूया. x² + 60x - 48x - 2880 = 0. ह्या दोघांच्यातून ह्या दोघांच्यातून कॉमन काढूया. x ला x + 60 - 48 x + 60. तर 60 आले, x बाहेर काढल्यानंतर, तर ह्यातून पण -48 बाहेर काढल्यानंतर आज 60 येईल. x + 60 एक फॅक्टर मिळाला आपल्याला, आणि x - 48 सेकंड फॅक्टर मिळाला. म्हणजे x + 60 = 0 आणि x - 48 = 0. x = -60 आणि x = 48. स्पीड कधीही निगेटिव्ह नसते. Therefore, initial speed of train equal to 48 किलोमीटर पर आवर. ट्रेनचं जे इनिशियल स्पीड असणार आहे ते 48 किलोमीटर पर आवर असणार आहे. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन होता तो स्पीड, डिस्टन्स आणि टाइमशी रिलेटेड होता. चॅलेंजिंग गोष्ट ही आहे की मला पहिला समजायला पाहिजे क्वेश्चन मला काय विचारलेला आहे, स्पीड, डिस्टन्स, टाइमचं रिलेशन कुठलं यूज होणार आहे. व्हेरिएबल कन्सिडर करण्यापासून सुरुवात झाली आणि व्हेरिएबल शेवटपर्यंत आपण सोडवत गेलो. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करून एक निगेटिव्ह रूट्स मिळाला, एक पॉझिटिव्ह. स्पीड कधी निगेटिव्ह नसते, त्यामुळे आपल्याला आन्सर मिळालं 48 किलोमीटर पर आवर. तर हा स्पीडशी रिलेटेड असणारा पहिला क्वेश्चन होता. दुसरा क्वेश्चन आपण आता परत सुरू करणार आहे. दुसरा क्वेश्चन आणखी एक आपण पाहणार आहोत याच्यामध्ये. रूट्सशी संदर्भातील एक 2 क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चन्स पाहूया आपण. रूटशी संदर्भात असणारे 2 क्वेश्चन्स आहेत. The sum of two roots, the sum of two roots of quadratic equation, the sum of two roots of a quadratic equation is 5 and sum of their cubes is 35. Find the equation. सिंपल आहे. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट्सची सम दिलेली आहे 5 आणि सम ऑफ देअर क्यूब्स 35. त्यांच्या क्यूबची सम आपल्याला 35 दिलेली आहे. तर ज्यावेळी मला क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायला लावलं जातंय, क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायला लावलं जातंय, त्यावेळी आपण काय करणार आहे पहा. पहिला आपण कन्सिडर काय करतोय, लेट
क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सच्या संदर्भात काहीतरी आहे. त्यामुळे अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अल्फा आणि बीटा हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट आहेत. हे पहिल्यांदा मी कन्सिडर करतो. त्यानंतर तिने काय दिले, अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ रूट्स आपल्याला दिलेले आहेत 5 आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब हे दिलेलं आहे 35. इनिशियल डेटा मला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता यायला पाहिजे. ही गोष्ट काय डोक्यात ठेवा. जो डेटा मला त्याने दिलेला आहे, जी वाक्यरचना आहे, त्याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये मला लिहिता यायला पाहिजे. आता पाहूया, मला अल्फा आणि बीटामधलं तिने दिलेलं रिलेशन कळालं. आता मला क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचं. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असते, अल्फा आणि बीटा माहीत असेल तर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असते, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असते. जर मला अल्फा आणि बीटा हे 2 रूट माहीत असतील तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कसं तयार करू शकतोय, एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स. आता बघा, अल्फा आणि बीटाची सम तर त्यांनी मला दिलेलीच आहे. मला फक्त माहीत पाहिजे अल्फा इंटू बीटा. ते डायरेक्टली आपल्याला दिलेलं नाही. ते डायरेक्टली न देता आपल्याला त्यांनी अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब दिलेला आहे. मग आता काय सुचायला पाहिजे आपल्याला, जर मला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब दिला असेल तर मी अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला यूज करून अल्फा इंटू बीटा कसं काढता येईल ह्या विचाराकडे जायला पाहिजे. आता अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब हा फॉर्म्युला आपल्याला अल्जेब्रामधला माहीत असायला पाहिजे. काय असतोय, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 टाइम्स ऑफ अल्फा इंटू बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. हा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला. आता या फॉर्म्युल्यामध्ये जो आपल्याला पाहिजे आहे तो पण आलेला आहे आणि जे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे ते पण आलेलं आहे. म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब किती आहे ते मी ठेवतो इथं 35. अल्फा प्लस बीटा 5 आहे ते पण ठेवतो. अल्फा इंटू बीटा मला काढायचा आहे. अल्फा प्लस बीटा 5 आहे 35. 5 चा क्यूब 125. 5 3s are 15 अल्फा इंटू बीटा. हे मायनस आहे त्याला पलीकडे घेतो मी. 15 इंटू अल्फा इंटू बीटा 125 मायनस 35. हे 35 प्लस होतं त्याला पलीकडे घेतलं. 125 मधनं 35 गेलं 90. म्हणजे अल्फा इंटू बीटा आपल्याला मिळालं 90/15. म्हणजेच अल्फा इंटू बीटा मिळालं 15 6 90. म्हणजे अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता फायनल आन्सर कडे जाऊया. Therefore required quadratic equation प्रत्येक तो फॉर्म्युला लिहितो x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. आता व्हॅल्यू ज्या मिळालेल्या आहेत त्या ठेवतो. अल्फा प्लस बीटा 5 दिलंय, अल्फा इंटू बीटा प्लस 6 आलं. हे आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. इतके सोप्या प्रकारचे क्वेश्चन्स हे आपल्याला पडलेले आहे बोर्ड एक्झामसाठी. आपल्याला रिलेशन अल्फा आणि बीटा मधलं ते यूज करायचं नाही. माहिती पाहिजे फक्त अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची. तर हे काही वेळा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा फॉर्म्युला पण वापरू शकतात. इथे क्यूब मधलं रिलेशन दिले त्याच्याऐवजी अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर मधलं पण रिलेशन विचारू शकतात. अशा प्रकारचं सेम क्वेश्चन मला वाटतं सॉल्ट एक्झाम्पल पुस्तकामध्ये पण आपल्या आहे. तेही एकदा पाहून घ्या. त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स करा. म्हणजे अल्फा बीटाशी रिलेटेड असा काही क्वेश्चन आपल्याला आला तर तो आपल्याला
सॉल्व्ह करता येईल. ह्याच्याशी रिलेटेड आणखी एक क्वेश्चन आहे, तो आपल्याला अजून एक घ्यायचा आहे आणि आपण आजचं लेक्चर थांबवतोय. एक 5-10 मिनिटांमध्ये, थोडं एक 10 मिनिटं लेट होईल. आपलं प्रत्येक लेक्चर एक 35 ते 40 मिनिटाच्या आसपास असेल, परंतु आज थोडं आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन घेतल्यामुळं वेळ होईल. 40 मिनिटं झालेले आहेत. 10 मिनिटामध्ये हा एक छोटासा क्वेश्चन आपण घेऊया आणि आजचं लेक्चर आपण थांबूया. म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये मला टॅप्सशी रिलेटेड क्वेश्चन्स घेता येतील, जॉमेट्रीशी रिलेटेड क्वेश्चन्स घेता येतील. ओके. इफ वन रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन ax square plus bx plus c equal to 0 is half of the other root. तर ax square plus bx plus c equal to 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. is half of the other root. त्याचा जो एक रूट आहे तो दुसऱ्या रूटच्या हाफ आहे असं त्यांनी दिलंय. शो दॅट बी स्क्वेअर इक्वल टू 9ac अपॉन 2. 2020 ला नोव्हेंबर महिन्यात पडलेला हा क्वेश्चन आहे. म्हणजे रिपीटर पेपर जे असतात ना त्यावेळी पडलेला आहे. घेऊया आपण समजून. आता एक रूट दुसऱ्या रूटच्या हाफ आहे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आणि आपल्याला जे विचारलंय ते बी स्क्वेअर इक्वल टू 9ac अपॉन 2 म्हणजे कोइफिशियंट मधलं रिलेशन विचारलंय. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ए, बी आणि सी हे कोइफिशियंट असतात आणि रूट मधलं काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला चमकायला पाहिजे की रूट आणि कोइफिशियंट मधल्या रिलेशनवरती हे काहीतरी असणार. त्यामुळे सगळ्यात पहिला तर मी काय करतो, लेट अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अल्फा आणि बीटा हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रूट आहेत. आता त्यामध्ये मला माहिती काय, अल्फा प्लस बीटा मायनस बी बाय ए असते. हे रूट मधलं रिलेशन आहे. अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए असते. हे अल्फा आणि बीटा रूट आणि कोइफिशियंट मधलं रिलेशन आहे, हे आपल्याला माहित आहे. ह्याचा यूज करावा लागणार हे मला कशावरनं कळालं, कारण की तिने अल्फा आणि बीटा मधलं रिलेशन दिले. एक रूट दुसऱ्या रूटच्या हाफ आहे आणि विचारताना मला कोइफिशियंट विचारलं. ओके. आता तिने दिलेली कंडिशन काय, एक रूट म्हणजे अल्फा हा दुसऱ्या रूटच्या हाफ आहे, म्हणजे अल्फा हा बीटाच्या हाफ आहे. म्हणजे मी काय म्हणू शकतोय, बीटा इक्वल टू 2 अल्फा. बीटा हा अल्फाच्या डबल असणार. ओके. आता हे जे मिळालेलं रिलेशन आहे मला, ते मी ह्याच्यामध्ये टाकून अल्फा बीटाचं काहीतरी दोन व्हेरिएबलचं सिंगल व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करतो. तर मी याला उचलतो आणि अल्फा प्लस बीटा मध्ये टाकतो. पुट बीटा इक्वल टू 2 अल्फा इन अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी बाय ए. पहा काय होणार, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 2 अल्फा मायनस बी बाय ए म्हणजे 3 अल्फा इक्वल टू मायनस बी बाय ए. म्हणजेच अल्फा मिळाला आपल्याला मायनस बी अपॉन 3. पहा बाळांनो, अल्फा बीटाची व्हॅल्यू 2 अल्फा मिळालेली आपल्याला, ती ठेवली. अल्फा प्लस 2 अल्फा 3 अल्फा झालं. मी अल्फाची व्हॅल्यू काढून घेतो इथं. 3 इंटू पलीकडे गेल्यानंतर डिवाइड झालं. आता सेकंड, मला अल्फा इंटू बीटा पण माहित आहे. अल्फा इंटू बीटा सी बाय ए आहे. त्याच्यामध्ये मी बीटाची व्हॅल्यू पुटअप करतो. बीटा काय होता आपला 2 अल्फा. 2 अल्फा स्क्वेअर इक्वल टू सी बाय ए. 2 अल्फा इंटू अल्फा काय झालं, अल्फा स्क्वेअर. आता जी अल्फाची व्हॅल्यू मगाशी मला मिळाली होती त्याला उचलून मी तिथे ठेवतो आणि काय मिळते पाहूया. पुट किंवा नंबर देऊया ना, सगळ्यात सोपा विषय नंबरचा असतो. फ्रॉम 1 and 2 म्हणूया. फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 इंटू अल्फाची व्हॅल्यू मिळालेली आहे ती ठेवतो
होतो -b/3a चा स्क्वेअर इक्वल टू c/a. 2 इंटू -b चा स्क्वेअर b स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर 9, a चा स्क्वेअर a स्क्वेअर इक्वल टू c/a. तर a आणि इकडचं एक कॅन्सल, हे वरती गेलं डिव्हिजन मध्येच आहे दोघंच. तर b स्क्वेअर मला पाहिजे, पहा b स्क्वेअर मला पाहिजे. या 9 ला मी पलीकडे घेतो, a ला पलीकडे घेतो, 9ac होणार ते आणि अपॉन 2 होणार. हे आपला आन्सर. अशा प्रकारे आपण ह्या क्वेश्चनकडे पाहू शकतोय. आपल्याला काय विचारलंय कळू शकतंय, पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे, काय विचारलंय ते समजायला पाहिजे, समजल्यानंतर काय वापरायला पाहिजे कळायला पाहिजे, आणि स्टेप्स करत गेल्यानंतर आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. तर अल्फा आणि बीटा 2 रूट्स आहेत असं दिलं होतं, आणि कोइफिशियंटचं रिलेशन काहीतरी काढायला विचारलंय आपल्याला. त्यामुळे कोइफिशियंट आणि रूट्स मधलं रिलेशन मी यूज केलं. अल्फा बीटाच्या हाफ आहे म्हणून सांगितलं आहे, त्यामुळे बीटा मला 2 अल्फा मिळालं, त्याला उचलून आपण इथे ठेवला, अल्फाची व्हॅल्यू मिळाली. परत अल्फा इंटू बीटामध्ये आपण बीटाची व्हॅल्यू ठेवली, आणि जी अल्फाची व्हॅल्यू इथे 1 नंबरमध्ये मिळालेली ती ठेवून आपल्याला आन्सरपर्यंत आपण पोहोचलो. तर अशा प्रकारेच आपण रोज एक 4 क्वेश्चन्स घेणार आहोत. आज आपले 3 झाले क्वेश्चन्स, कारण की थोडं मला इंट्रोडक्शन सुरुवातीला तुम्हाला द्यायचं होतं की आपण नेमकं काय करणार आहोत. तर तुम्ही हे जे ॲप्लिकेशन आपलं आहे हे डाउनलोड जसं केलं आहे तसंच तुमच्या मित्रांना, तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना सांगू शकताय, त्यांना डाउनलोड करायला सांगा. जसं जसं लेक्चर्स होत जातील तसं तसं तुमचं कॉन्फिडन्स वाढत जाईल. हे 3 क्वेश्चन जर तुम्ही आज केला तर तुम्हाला याच्याशी संबंधित असणारे क्वेश्चन सोडवण्याचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येईल, आणि हा एकंदरीत 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला जाणवेल की बाबा आपली तयारी चांगल्या प्रकारे होत आहे. ओके, तर आता आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला टॅक्सशी रिलेटेड, वर्क आणि टाईमशी रिलेटेड असणारे क्वेश्चन्स आणि काही जॉमेट्रीशी रिलेटेड असणारे क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. धन्यवाद.